महत्त्वपूर्ण बैठकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमरावजी मुंडे, राष्ट्रीय सदस्य आणि नेते, सायगावचे सरपंच रफिकभाई कुरेशी, तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत मुंडे, जिल्ह्याचे अध्यक्ष विनायकरावजी गडदे पाटील, आमच्या प्रत्येक बैठकीला मार्गदर्शन करणारे, परंतु त्यांची तब्येत आता बरोबर नाही असे आमचे ज्येष्ठ नेते सलाउद्दीन मामू, आमचे सहकारी मित्र रामकिशन गाडगे, युवक नेते विजय मुंडे, चांदभाई, राहुल कांदे, दत्तरावजी सावकार, या ठिकाणी संतरामजी गडदे, छत्रपती कावळे, माणिकरावजी सलगर, नरारी मामा आगाव, आमच्या गाडगे ताई, आमच्या जगताप ताई, आमच्या खाला, व्यासपीठावर बसलेली आमचे महाराज मुरली महाराज, दुसरे गंपू महाराज, राहुलजी, म्हणजे आमच्याकडे सुद्धा महाराज खूप आहेत, श्याम गडेकरजी, त्यांचे सर्व सहकारी आणि मित्रांनो आणि बंधूंनो, आमच्या बँकेचे आमचे सहकारी संचालक प्रभाकर गवळी, आत्ताच थोडं लघवीला का चहा प्यायला गेले उठून, अनिलरावजी मस्के, त्यांचे सर्व सहकारी, जावेदबाई, आणि समोर बसलेल्या माझ्या सहकारी मित्रांनो, माझ्या वडीलधारी बंधूंनो आणि मातांनो आणि सर्व प्रमुखांनो, आजची ही मीटिंग अतिशय महत्त्वपूर्ण मीटिंग आहे. परळी मतदारसंघाला निर्णायक दिशेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक बैठक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आलेले जे प्रमुख, सर्व गावगावचे प्रमुख प्रतिनिधी आहात, मुद्दाम आपल्याला मी बोलवलं. 20 तारखेला मतदान आहे, त्याच्या अगोदर आपला निर्णय झाला पाहिजे. आपण 8-10 दिवसापूर्वी, म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं की सर उभा राहा, तुम्ही नाही राहिला विजयभाऊला उभा करा. पण उभा राहा, निवडणूक लढावी, असं ग्रामीण भागातल्याही शहरातल्याही लोकांचं म्हणणं आहे. मी म्हटलं काही हरकत नाही, आपण सगळ्या दृष्टीने विचार करू. तुम्ही म्हणायला लागला, मला भी खूप इच्छा आहे, आम्हालाही वाटतंय, पण आपल्या खिशाचा भी सल्ला आपण घेतला पाहिजे. याही सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण समोरून आता मी तुम्हाला काय सांगायचे, आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार आपण करू असं तुम्हाला मी म्हटलं होतं. आणि खरंच तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो, आता आमच्या इथल्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेते मंडळीला माहित आहे, आपण फॉर्म भरलेला
आपण दाखल केला नाही, बाजूला ठेवला, आपण गेलो नाही. कारण मित्र हो, गेल्या 35-40 वर्षाच्या कालखंडापासून ते आजपर्यंत प्राध्यापक टी.पी. मुंडे हा तुमच्या सुखदुःखाला उभा राहिलेला आहे, इमाने इतबारे उभा राहिलेला आहे. जेव्हा छोटं मोठं काम असेल ते काम मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ना मी खासदार, ना मी आमदार, ना मी मंत्री, ना कुठला कोणी. पण मला कळत नाही की या माझ्या मतदारसंघामधील तच नाही तर बाहेरची सुद्धा मंडळी माझ्यावर एवढं प्रेम का करते हे मला आणखी काही गूढ कळालं नाही. पण माझा स्वभाव एक आहे, बोले तैसा चाले त्याची वंदाई पाऊले. आपण बोललो, आपल्या कार्यकर्त्यासाठी आपण करायचं म्हटलं, तिथं काय होईल ते होईल, पण मागे नाही सरकायचं, ते करूनच दाखवायचं, ही भूमिका आहे आपली. मग त्या ठिकाणी काय मोजावं लागेल ते काय हरकत नाही. काय चांगले परिणाम, वाईट परिणाम काय व्हायचे ते होईल, पण कार्यकर्त्यासाठी मी कधीही माग सरकलो नाही. राहिलेल्या आयुष्यामध्ये आता काही सरकण्याचं काही कारण नाही. जसं रफिकभाई कुरेशी म्हणाले, सरच्या 5वीलाच पूर्ण झाला काय की हा संघर्ष. आता खरंच आहे, काय माहिती आहे कुणाची कुंडली कोण लिहितंय, कुठं काय असतंय, काय करतंय, काय माहिती एवढं. पण संघर्ष चालू आहे एवढं मात्र माहिती आहे. मग माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न असेल, माझ्या शेतमजुराचा प्रश्न असेल, माझ्या दलित बांधवाचा प्रश्न असेल, माझ्या मुस्लिम बांधवाचा प्रश्न असेल, विद्यार्थ्याचा प्रश्न असेल, महिलांवर अन्याय झालेल्याचा प्रश्न असेल, एखाद्या व्यापाऱ्यावर अन्याय झाल्याचा प्रश्न असेल, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपले कार्यकर्ते, आपले नेते, आपण काम करतो. कारण आपण आपली इमानदारीने काम करतो. म्हणून रफिकभाई आणि गर्जे पाटील, आपल्या इमानदारीची पावती ही आहे, ही खरी आपली पावती आहे. इमानदारीची पावती आहे. आपण बी जर बैमान केलं असतं, आपण बी काहीतरी दांड्या हाणल्या असत्या तर आपल्या बरोबर कुणी राहिलं नसतं. पण न देता घेता एवढं राहतंय, याच्यापेक्षा आणखी मी काय मिळवू जास्त, एवढं मी मोठं मिळवलंय. हे लोकांनी पैसे वाटून सुद्धा मिळत नाही. लोकांच्या गाड्याने बसायचं म्हटलं तर मग ते आता 1000 रुपये 500 रुपये मिळाले पाहिजे आम्हाला प्रत्येकाला. पण माझा या ठिकाणी बसलेला इमानदार कार्यकर्ता चहा पाणी पितो, असेल तर नाश्ता केलेला खातो आणि इमानदारीने आपल्या घरी जातो, ही माझी खरी मुख्यता आहे. याच्यासाठी केला होता जो अट्टहास, ते कारण आहे माझं हे की या माझ्या सर्व दुबळ्या गोर गरीब शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्याक माता भगिनी यांच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी आपण आहोत. अरे जिसको कोई नहीं है उसको प्राध्यापक टी.पी. मुंडे है यारो. काही असो नसो, अनेक लोक आहेत, पैशावाला बघायचा, चांगला बघायचा, त्याच्या मागे 10-5 आहेत काय कुणी बघायचं आणि त्याला सहकार्य करायचं. पण प्राध्यापक टी.पी. मुंडेचं तसं काहीच नाही.
माझा नागडा जरी कार्यकर्ता असेल म्हणजे याचा अर्थ गरीब जरी कार्यकर्ता असेल त्याच्यावरही माझं तेवढंच प्रेम आणि चांगला बरा कार्यकर्ता असेल त्याच्यावर सुद्धा माझं तेवढंच प्रेम, बाकी काही उठाठेव नाही. मी मागे नागापूर सर्कल मधल्या आणि या परळी तालुक्यातल्या पूर्वीच्या काही जनतेच्या आशीर्वादानं 25 वर्षे 30 वर्षे झालं असं सभापती झालो होतो. ताई किती मीराताई जगताप आहेत आमच्या भगिनी, त्यावेळेस त्या सदस्य होत्या पंचायत समितीच्या, त्यांनी मला सहकार्य केलं. पण आमचे जे विरोधक होते तेव्हाचे एवढं गोतोडं घेऊन त्यांच्याकडे जात होते. ते म्हणल्या नाही, मी सरांना भाऊ म्हणलाय, बहीण म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार, शेवटपर्यंत राहणार. अविश्वास ठराव आले, 12 भानगडी झाल्या तरी आमच्या मीराताई नाही हल्ल्या. असे एक एक इमानदार माणसं आहेत, एक एक इमानदार माणसं आहेत आमच्या बरोबर. आणि म्हणून हा सर्व बसलेला हा जो प्रमुख कार्यकर्त्यांचा जो संच आहे, हीच खरी शिदोरी असती हो, हीच खरी शिदोरी असती. या कार्यकर्ते गोळा करा, कार्यकर्ते आले पाहिजेत म्हणून काही जणांचे जन्म चालले तरी काही कोणाला कार्यकर्ते सापडत, काही जणांना कुठं काढले तर काही होईना. पण मी माझ्या सहकार्याने आम्ही ठरवलं, हाक मारली तर 3-3, 4-4 हजार कार्यकर्ता या ठिकाणी येतो. हे समोरचं चित्र आहे, हे चिन्ह आहे. आणि म्हणून तेवढंच आपण कार्यकर्त्यावर सुद्धा सहकार्य केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. कामगारांचा प्रश्न होता, आताच मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला. आभाळ आलं की आणखी अंग दुखत आहे, पाठ दुखती. या थर्मलचं आंदोलन केलं, फार मोठं आंदोलन झालं, खूप SRP मारला आम्हाला. माझ्याबरोबर तेव्हा तो कैलासवासी अशोक बिडगर कार्यकर्ता होता, तो माझ्या अंगावर पडला, त्याने मार खाल्ला, त्याचा नळी घोटा फुटला. मला त्याने मारू दिले नाहीत, पण अगोदर मारून मोकळं केलं. पण पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही लढलो. भले काय ज्याचं गेलं असेल, परळी बंद झाली, सगळ्या लोकांनी केली, पण त्याच्यानंतर का होईना 900 ते 950 मुलं ज्याची जमीन गेली, जे थर्मल पॉवरचे काम करायला मजूर म्हणून होते, जे फिटर, वेल्डर, रिगर, हेल्पर म्हणून होते, त्यांना तिथं लावण्याचं काम प्राध्यापक TP मुंडेने केलंय. ही आपली किमया आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना, त्याच्यामध्ये नंतर मी चौसाळ्यामध्ये उभा राहिलो 90ला. मी ह्या लावलेल्या लोक मला तिथं निधी घेऊन आले, 15-20 लाख रुपये तिथं निधी घेऊन आले. आम्ही म्हणलं तुम्ही कशाला आणले बाबा, मी मागितले बी नाही, काही नाही. नाही म्हणले, आमचं काम आहे ना म्हणले, तुम्ही मागणीची काय गरज आहे आम्हाला सर. म्हणजे एवढे जीवाभावाचे कार्यकर्ते जोडावे लागतात. जीवाभावाचा कार्यकर्ता जपावा लागतो, त्याच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागतंय. तेव्हा कार्यकर्ता हा टिकतो, त्याच्या पायावर उभा राहतो. नसता तो सुद्धा मग आपण जर काही सहकार्य करण्यात गेलो त्यांच्या सुखाला दुःखाला, त्यावेळेस जायना यायना, पुन्हा आपल्या बरोबर सुद्धा कोणी थांबत नाही हो, कोणी नाही थांबत. म्हणून ही माझ्या सहकार्याची ही किमया आहे आमची फार मोठी. आणि म्हणून मित्रहो, 35 वर्षाच्या कालखंडामध्ये 40 वर्षाच्या इथं आम्ही सांगितलं, सगळं केलं. ऊसाचे आंदोलन लढले, माझ्या शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे म्हणून मी तिथं मारलं, आम्हाला माझ्या कार्यकर्त्यांना मारलं, आमच्या सहकार्यांना मारलं, पण आम्ही ऊस घेऊन जायला लावलाच, ऊस न्यायला लावलाच, सोडला नाही.
पोलीस फोर्स आला, कलेक्टर आले, तहसीलदार, जिल्हाधिकारी सगळेच आले, पण आम्ही नाही हटलो. आमचा ऊस गेला पाहिजे म्हणून. मग ऊसाचं राजकारण सुद्धा आताच मला वाटतं अगोदरच्या वक्त्यांनी काढलं, म्हणून मला म्हणावं लागले, ऊसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठं राजकारण सुरू झालं होतं, ऊसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि त्या ठिकाणी सुद्धा माझ्या बरोबर असलेला माझा कार्यकर्ता ऊसाच्या प्रश्नामुळं भरभरू लागला, भाजू लागला, त्रास होऊ लागला. म्हणून मी त्यांचा ऊस विकास कारखाना 1.5, 2 लाख टन ऊस या परळी आणि परळीच्या विभागामधून मी दिला. खातगावचा कारखाना तिथं दिला, केशर काकूचा कारखाना बीडला तिथं दिला, इथपर्यंत. पण माझ्या कार्यकर्त्याचा ऊस, माझ्याकडे काही कारखाना नाही म्हणून मी वाळू दिला नाही, वाळू दिला नाही. त्या कारखान्याच्या चेअरमनला जाऊन भेटून बोलून ऊस न्यायला येत होतो. परंतु मित्रहो, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ज्या कारखान्याची उभारणी केली, त्या कारखान्याची अवस्था काय झाली तुम्ही उघड्या डोळ्यानं बघतायत. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. 7-7 वर्षे कारखाना बंद पडतो, 5-5, 7-7 वर्षे कारखाना बंद पडतो. त्याच्यावर एवढं कर्ज येतं कुठून, कसं आलं? मुंडे साहेब असताना का आलं नाही, नंतरच का आलं? हा संशोधनाचा भाग आहे मित्र हो. आणि म्हणून कारखाना बंद पडला. या भागातल्या माझ्या शेतकऱ्याचे बेहाल झाले. ऊस लावायचं सोडून दिलं, कापूस लावायचा, सोयाबीन लावायचं, सोयाबीनवर ज्वारी पेरायची, आणखी गहू पेरायचा, आणखी आता नवीन आलं काहीतरी घेवडा पेरायचा. याच्यामध्ये शेतकरी बेहाल होऊ लागला. म्हणजे हा प्रश्न पाहता मला वाटलं की आपण काहीतरी करावं, कोणीतरी बँकांचे दार ठोठावे जाऊन, आणि या भागामध्ये माझ्या हा जो शेतकरी, ऊसाचा शेतकरी आहे, हा ऊसापासून दूर गेलेला आहे. ऊस लावित नाहीत, आमचा ऊस जात नाही म्हणून याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी सोनाई ॲग्रो लिमिटेड कारखाना 9 महिन्यामध्ये उभा केला. 27 किंवा 29 तारखेला त्याचं गाळप सुरू होईल. गुळभुकटीचा कारखाना, त्या ठिकाणी मी 1.5-2 लाख टन ऊस गाळप करणार, एवढी क्षमता आहे त्याची. त्याच्यानंतर मी वाढविणार. आणखी याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र कार्यकर्ते विनायक पाटलांनी खूप म्हणायचं, सर बघा हो, आम्ही बाहेर तिकडे गेला फिराय की ते कारखाना दिसायला हो गुळा, चला बरं आपण जाऊ गुळभुकटीचा. अशा ठिकाणी आम्ही बऱ्याच जणांनी गेलो. भीमराव मुंडे बरोबर असले की ते म्हणायचे, संतराम बी कधी कधी म्हणायचा की काय करला बघा, म्हणजे बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात फिरत असताना. आणि म्हणून बँकेची मदत घेऊ, ही सगळी गोष्ट आपण या ठिकाणी पुन्हा माझ्या शेतकऱ्याला चांगलं जीवन यावं, माझा शेतकरी त्याच्या पायावर उभा राहावा. आणि म्हणून त्या ठिकाणी मी असेल, मला सहकार्य करणारे, मदत करणारे हे माझे सर्व पूर्ण व्यासपीठावर बसलेले सर्व सहकारी असतील. यांच्या माध्यमातून या ठिकाणी तो कारखान्यात उभारण्याचं काम केलंय. बंधूंनो, आता एवढंच आहे, मी तुम्हाला आवाहन करतोय,
मध्येच नाही तर 40-50 किलोमीटर पासून मीराताई 40-50 किलोमीटर पासून ऊस आणण्याचं काम मी आणि आम्ही आमचे महाजी सहकार्य करू आमच्या कारखान्याला. या ठिकाणी नितीन हारे बसलेला इथं कधी कधी जाता जाता त्या पूसला जवळगावला सगळं ऊस दिसायला लागलेले होते. मला अरे म्हणाला नितीन की अण्णा आता हे कसं करावं, तिकडचाही बंद आहे इकडचाही बंद आहे सगळंच बंद आहे आता, मग आमच्या आपल्या कारखान्याला ऊस न्यावा लागेल इकडचा. हा तर मी म्हणला नितीन काळजी करू नको, तुझ्या पूसच्या लोकाला बोल, जवळगावच्या लोकाला बोल, तुमचे ऊस मी घेऊन जाईन, एक चिपाड राहू देणार नाही. मी टीपी मुंडे सराला बोलतो आणि मला बोलला म्हणून शेतकी अधिकारी 2-3 मी तिथं पाठवले, पूर्ण नोंद करून घेतली. म्हणून पूस आणि जवळगावचं सुद्धा एक चिपाड राहू देणार नाहीये. कारण मित्र हो, म्हणून आता आम्ही या सगळ्या जे शेतकरी बांधव असतील त्यांना मी आवाहन करतो की आता आपल्याकडे पाणी झालंय, यावर्षी पाऊस काळ चांगला झालाय. बरं 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 झालं, काही पिकं गेले असतील मुरली महाराज, पण बरं झालं पाऊस पडलाय, बरं झालं. होय माणिकराव? चांगलंय का नाही? आपण वाघाळ्याचे लोक तुम्ही ऊस लावत नाहीत हो, कापसच लावता. हे छत्रपती आपल्या कवड्याच्या वडी बघा, डोंगरात असून संतराम काप हे लावतोय ऊस. मला म्हणला सर 10 एकर ऊस लावतो, मला माझा एकट्याचा पट्ट्याचा डोंगरात. कारण हमी झाली ना, हमी ही महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही समोर बसलेले आणि इथं बसलेले जे असतील, तुम्ही ऊस लावा, तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण ऊसाची येणार नाही. पुढच्या वर्षी असो की कधी बी असो, पण त्याच्यासाठी तुम्हाला ते शेअर्स बी घ्यावा लागेल बरं का. लोकांच्या कारखान्याला 30 आणि 35 हजार शेअर्स आहे, आपण 25च ठेवलाय, हे बी घ्यावा लागेल. म्हणजे पुन्हा आणखी मूळ बांधल्या जाती पक्की, हे बी आहे. पण आपल्या आता आमचे विश्वांबरराव हसायलेत, कारण त्यांना माहिती आहे की माळवीराला जवळच लागून ते बघायलेत, कारखान्यात जाऊन बसतात. ते म्हणजे अण्णा तुम्ही लय मस्त केलं हो, आम्ही ऊसच लावायचं बंद केलं, आता लावायला म्हणजे ऊस आम्ही. म्हणजे गावगावचे लोक एवढा ऊस लावायले तिकडच्या 25-30 खेड्यात तर भयानक ऊस लावायलेत. ते म्हणजे काय शेअर्स असेल ते घ्या, पण आमचा ऊस न्या. मी आम्हाला सभासद व्हा, ऊस नेतो, त्याचा विषय नाही. आरती आता याच्या जर 1.5-2 लाखाचं गाळप होत आहे, तुम्ही इकडे कमी जास्त पडाल तर पुन्हा 3 लाखाचं गाळप करतो, 4 लाखाचं करतो, पण तुमचा ऊस नाही राहू देणार, ऊस नाही राहू देणार. या पद्धतीची भूमिका ही आपल्या शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी घेत आहोत. आपल्या तुमच्या ऊसाची जबाबदारी मी घेणार, तुमच्या ऊसाची जबाबदारी मी घेणार. आणि म्हणून बंधूंनो, हे सगळं करत असताना आता निवडणूक आली, तुम्ही उभा राहा म्हणून लागला, काही जण उभा राहू नका म्हणले, अडचण आहे. मग दोन्ही गोष्टीचा विचार मी केला आणि म्हणून आता तो निर्णय तुम्हाला मी सांगेन म्हटलं होतं. आता त्याच्यानंतर मतदानाचा निर्णय सांगेन म्हणून तुम्हाला सर्वांना बोलवलंय. मी एकटा लोकसभेचा कधी निर्णय घेतला नाही, त्याच्या मागच्या निवडणुकीचा कधी निर्णय मी एकटा कधीच घेतला नाही आणि पुढे बी घेत नाही. म्हणूनच तुम्हाला बोलवलंय, म्हणूनच तुम्हाला बोलवलंय. त्यावेळेस तुम्ही म्हणला की आता काही करा, उभा करा, काय करायचं करा, निर्णय काय घ्यायचं तर घ्या, आम्हाला सांगा, काय करायचं ते आम्हाला सांगा. मित्रहो, हे सगळं चालत असताना मध्यंतरी ह्या निवडणुकीचा गधारोळ चालू. मग आता इकडून फोन, तिकडून फोन, इकडून बी फोन, चौकूनच फोन.
कारण निर्णायक आपण आहेत ना, निर्णायक आपण आहेत, तुम्ही निर्णायक. इथं बसलेला हा माझा बहादर कार्यकर्ता हा खरा निर्णायक आहे उद्याच्या परळी मतदारसंघाच्या याच्यामध्ये करणारा. आणि म्हणून तो विचारपूर्वकच निर्णय घ्यावा म्हणून मी तुम्हाला बोलवलंय, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. काही जणांनी फोन केले, मीराताई, काही जणांनी फोनच केले नाहीत, काही जणांनी केले आणि काही जणांनी केलेच नाहीत. बरं म्हणलं कोणी करू न करू, आता आपल्या आपल्या सत्सद बुद्धीने आपल्या सगळ्या बोलून करायचं आहे. आणि म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा जबाबदारीने बोलतो. मी काही म्हणजे मोकळं उठायचं आणि ठोकून द्यायचं निघाले पुढे असं नाही माझं कधीच. आणि म्हणून जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने सांगतोय. कुणा फोन केले कुणा केले नाहीत हे जबाबदारीने सांगतो. म्हणून जेव्हा फोन आला मला एका उमेदवाराचा, एका पक्षाच्या नेत्याचा, त्यावेळेस मी जेवढे बोलविता येईल तेवढे 15, 20, 25 लोकांना बोलवलं. त्यांच्याबरोबर मीटिंग घेतली, त्यांच्याबरोबर अगोदर चर्चा केली की आपण काय करायचंय, काय मागायचंय, कसं करायचंय. ते म्हणजे आम्हाला काय गरज नाही आमच्या कुणाला, आम्हाला काय बाकीचं काय नको, आपल्याला MLC पाहिजे, MLC आपण आमदार असलं पाहिजे, काही नको, तुम्हाला पाहिजे, आम्हाला पहिल्यांदा, तुम्हाला झालं की आम्हाला सगळ्याला झालं, ही आपली मागणी राहील म्हणले. पुन्हा नंतर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती इथं, नगरपालिका इथं, ग्रामपंचायत मध्ये, गावामध्ये एकमेकांची कुरघोडी होती, ती झाली नाही पाहिजे. एकमेकाला त्रास करतात एकमेकाच्या पार्ट्या, त्या झाल्या नाहीत पाहिजे, हेही आपण बोललं पाहिजे. त्यामुळे हे बी खरं आहे, बाकीचं काय होत राहील, पण माझा गावातला कार्यकर्ता हा जर सुखी असेल, तो जर चांगला असेल तरच खरं पुढचं काय ते. पण कार्यकर्ता जर खाली त्याला त्रास होत असेल, त्याला कोणी राहू देत नाही, बघू देत नाही, फिरू देत नाही, मग आपला काय निर्णय घेण्याचा विषय, काय प्रश्न येतो मग. आणि म्हणून जेव्हा आम्ही 20-25 जणांनी चर्चा केली या स्टेजवर बसलेल्या, आणि मग आपण ज्याने आपल्याला फोन केला त्यांना फोन केला, आणि मग एका ठिकाणी आम्ही बाजूला सगळे आम्ही, आणि ते फोन करणारे उमेदवार आणि त्यांचे 7-10 जण मग तिथं आले. मग सगळ्या विषयावर आता बोललेले आम्ही तुम्हाला, सगळ्या विषयावर, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, गाव पातळीवरचा प्रश्न असेल, MLCचा प्रश्न असेल, याच्यावर पूर्ण चर्चा करायची. आणि असं ठरलं, आणि मग आम्ही त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर सगळं ठरलं. आमचे प्रमुख या ठिकाणी सगळ्यांनी ठरवलं. मग त्याचे तुमचा संतराम असेल, रफिकभाई असतील, विनायकराव गडदे असतील, भीमराव मुंडे असतील, सूर्यकांत मुंडे असतील, आणखी बरेच जण होते, छत्रपती होता पाटील, बरेच जण होते. या सगळ्यांनी पुन्हा या विषयावर आम्ही त्या माणसाचं नाव आताच मी सांगणार नाही का, की त्यांनी जर समजा आपलं हो म्हणलं असतं तर सांगता येईल, नाही म्हणल्यावर सांगून कशाला घोटाळा करायचा कोणाचा.
बरोबर आहे का? म्हणून जेव्हा आमची चर्चा सुरू झाली, सगळ्या आपल्या या प्रमुखांनी एक 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 प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो करतो, जिल्हा परिषद करू, पंचायत समिती करू, नगरपालिका करू, गाव पातळीवरचं करू. नाही कोणतंच ना, निवडणुकीमध्ये कोणी नाही म्हणतच नाही ना, नाही म्हणत नाही. म्हणून मी या सगळ्यांना म्हणालो जरा घासून घ्या, घासून घ्या, घासून, नुसतं हो 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 नाही, घासून घ्या, घासून. मग ह्या सगळ्यांनी घासलं. मी म्हणलं आता मी कशाला म्हणू, हे घासले म्हणजे मीच घासायलो. त्यांनी स्पष्ट प्रामाणिकपणाने इमानीद्वारे सांगितलं की तुमचे जिल्हा परिषदचे काही हक्क होतील त्यावेळेस आपण बसून जिल्हा परिषद जागेचं करू, पंचायत समितीच्या जागेचं आपण बसून ते बी आपण करू. म्हणजे अंबाजोगाई आणि परळी पंचायत समिती, पुन्हा नंतर नगरपालिका परळीची, ते बी करू, आपण बसून करून ठरवू. मी तुमचा शब्द मोडणार नाही आम्ही, असं स्पष्ट झालं. बरोबर आहे काय बाबांनो? तोंडानं सांगा. हे झालं. आणि पुन्हा गाव पातळीवर बाबा कोणाला त्रास होऊ नये आमच्या कार्यकर्त्याला, तुमचे कार्यकर्ते जरा बगर मस्त झालेले, तर त्या आमच्या कार्यकर्त्या गरीब कार्यकर्त्याला गावातून त्रास होऊ नये, कोणत्याही निवडणूक ह्याच्यात कुठेही काही होऊ नये, याच्यावर बी चर्चा झाली. त्याच्यावर मात्र मी बोललो. मी म्हणलं बाकी बोललो ठीक आहे, पण मी म्हणलं साहेब असं नाही चालणार. गाव पातळीमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असो, सोसायटीची निवडणूक असो, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या भूमिकेतून झालं पाहिजे, नसता आम्ही दंड थोपटून पुन्हा उभं राहूया, आम्ही काही थोडं मागे सरकणार नाहीत, ही सुद्धा भूमिका सांगितली स्पष्ट. आणि म्हणून या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी पुन्हा नंतर उठून सगळ्या समोर त्यांनी सगळ्यांनी ती या गोष्टीला सगळ्या बोलून सगळ्यांनी मान्यता दिली. त्यांचे बी लोक होते, जिल्ह्याचे, तालुक्याचे, मतदारसंघाचे, हे असे त्यांचे प्रमुख होते 10-12 जण. आम्ही त्यांनाही म्हणलं बाबा तुम्ही आहेत साक्षाला बरं का, सगळे आपण एकमेकांच्या. आम्ही जे काय दोघं बोललो त्याच्यामध्ये आमचे 10-15 तुमचे 10-15 असे आहेत बाबा. तर त्यांनी होकार दिला, हो म्हणाले. आणि मग त्या पद्धतीनं ते सगळं झाल्याच्या नंतर मग आता आपल्या कार्यकर्त्याला कुठं त्रास होणार नाही, आपल्या कार्यकर्त्याचं काम होईल. नाहीतरी आतापर्यंत तुम्ही कोणाच्या ह्याच्यावर बसलेलो का, मी होतोच की तुम्हाला, नाहीच की, मी काही मरणार आहे का काय, हा तुम्हाला हे करून देऊन आहेच ना. आणि मग त्याच्यावर क्लिअर झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही मीटिंग संपल्यावर आम्ही सगळे बसलो, सगळे पदाधिकारी, आणि बसून आम्ही ठरवलं की आता आपल्या कार्यकर्त्याला आपण 15 किंवा 16 तारखेला बोलवावं. मी म्हणलं 16 तारखेला थोडी मला अडचण आहे, 16 तारखेला काही जमणार नाही, 15 तारखेला बोलू. कारण आमची आसूदेवी जी माता आहे तिची यात्रा आहे, आज आहे संध्याकाळची, पण उद्या कुस्त्याचा कार्यक्रम आहे. तर मी एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून तिथं हजर असणं आवश्यक आहे, गावाचा एक प्रतिनिधी म्हणून. म्हणून म्हणलं उद्याच्या ऐवजी आपण आज घेऊ, 15ला घेऊ. सगळ्यांनी मान्य केलं. आणि कालपासून सर्वांना फोन लावण्याचं काम, ते विजयनं असेल, बाकीच्या सगळ्या सहकार्याने असेल, श्रीमंत कागणे असेल, संदीपान असेल, बाकीच्या सगळ्यांनी यांनी केलं. म्हणून मित्रहो, या जो निर्णयाला आपण आलेलो आहेत, पण तुम्हाला वाटत असेल की आता काय निर्णय घ्यायचा, काय करायचं, की दुकुडमुख म्हणून आपलं खेड्यातलं. परंतु
माझ्या आपल्या सर्व सहकार्याला काहीतरी मिळालं पाहिजे, त्यांचे कामं झाले पाहिजेत, आपल्याला काही हक्क अधिकार असले पाहिजेत, आपले लोक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये असले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका आपण घेतली आणि त्यांनी स्वतः उठून सगळ्यासमोर होकार दिला. होकार देणाराचं नाव आहे नामदार धनंजय मुंडे. ते होकार दिल्यामुळं आपण बी त्यांना होकार दिला. मग होकार दिला म्हणून आपण या ठिकाणी बोललो. आता जे आपण होकार दिलाय ते बरोबर आहे का? द्यायचं का? हात वर करून सांगा काय ते. पुन्हा एकाचा दुसऱ्याचा कोणाचा खाली नको. पुन्हा उद्या म्हणायचा हा माझा नव्हता, माझा खाली होता. बरोबर आहे? स्टेजवर बघू द्या मला सगळ्याचे दिसायले बरं का. बर बर बर, आभारी आभारी आभारी. म्हणून आता त्याने आपल्या बरोबर जी इमानदारी केली, आता आपली सुद्धा इमानदारी आहे की आपल्या गावामध्ये आपण त्यांना मतदान देण्याची. आता मतदानाच्या दिवशी कुण बूथवर बसायचं, कुण बूथच्या बाहेर बसायचं. आता बूथवर बसायचं ज्याचा उमेदवार असतो त्याने ठरवायचंय, आपला काही तो विषय नाही. पण तिथेही तेही आमच्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच काही गोष्टी व्हाव्यात. माईकवर काही बोलता येत नाही. काही गोष्टी व्हाव्यात, बोलणं चालणं व्हावं, हे झालं पाहिजे, हे सुद्धा आम्ही ठाम सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा तिथेही आपण आपल्या इमानदारीनं आपलं आपलं मतदान करायचं. हा निर्णय मी घेतलेला, माझ्या आपण सहकार्याने विचारपूर्वक घेतलेला, हे आपल्याला मान्य आहे का? तोंडाने बोलून सांगा. बर, आभारी हो, मी भाग्यवान माणूस आहे. कुणी काही नाही म्हणलं नाही. हा बापो कंबर दुखायली का? बसा. म्हणजे खरंच भाग्यवान माणूस आहे मी. अवाच्यात बरेच जण असा निर्णय की बरेच जण आहे आम्हाला जमत नाही उठून जातात काही, पण मला एकही उठलेलं दिसलं नाही. आणि होकार आला सगळ्याचा. हे पहा, काही जणांवर बोलल्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. बरोबर आहे का? विश्वास ठेवावा लागतो. म्हणून आता आपण विश्वास ठेवायचा. भास्करराव, आचार्य टाकळी दोघही, बरोबर आहे का? हा, त्यांचे फोनवर फोन सर निर्णय सांगा की काय काय करा बाबा. हे पा गावातली गाडी आली का आम्हाला बोलवली, ती गावातली गाडी आली बोलवली. एक नाही बाबा, आमच्या नेत्यानं काही आणखी आदेश आलेला नाही, आम्ही काही येत नाही, ते सांगायचं. पण आता कोणाच्या गाड्या घोड्या येतील सगळ्याच्या, कोणाच्या आपण ज्याला म्हणलो त्यांच्या, त्यावेळेस आपण सगळे मिळून हे करा. काय दामवांना, बरोबर आहे का? हा, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण ताकदीनं आपल्या आपल्या आईवडिलाच्या इमानदारीनं आपण करायचं. आणि उद्या जर समजा कमी जास्त काही झालं तर आपण त्यांना पकडायला सुद्धा काही कुठं कमी नाहीये, हेही लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीमध्ये. कारण एका लुगड्यानं काही म्हातारी होत नसते. मीराताई, काडगेताई, खाला, एका लुगड्यानं म्हातार होत नाही, एका ड्रेसनं कुणी काही म्हातार होत नाही. कपडे ड्रेस घ्यावाच लागतात. हा, देखो हमारे खाला, मीराताई आणि गाडगेताई. आणि म्हणून आपण हे सगळं जिद्दीनं करा. ज्या हिमतीनं आलाव त्या हिमतीनं परत जा.
आपल्या गावामध्ये पूर्ण हिंमत दाखवा, सगळं जास्तीत जास्त मतदान करून घ्या. आणि आपण ज्याला पाठिंबा दिलाय तो माणूस, तो उमेदवार निवडून आला पाहिजे, तरच आपलं निर्णायक मत असतंय. बाकी कुठल्या मतदारसंघाने कुठं काय होईल आणि काय नाही याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही. आपल्या मतदारसंघातला धनंजय मुंडे, नामदार धनंजय मुंडेंना आपण पाठिंबा दिला, ते निवडून आले पाहिजेत, ते निवडून आले पाहिजेत. त्यांचं सरकार जर आलं, पुन्हा ते आणखी पालकमंत्री, आणखी काही होईल, पुन्हा आणखी कामं होतील. आता अशात बाळगून आपण, खरंय का? हा, कारण बोलल्याप्रमाणे होईल, बघू. आपण बी काही एवढे कच्चे नाहीयेत, सगळ्या गोष्टीनं करून घेऊ. आणि आपण मात्र बोलल्याप्रमाणे गावगाव, मी असं तुम्हाला सांगेन, तुम्हाला एखाद्या कोणी विचारणार नाही गावात, समजा सपोज त्याचा माणूस कोणी बोलायचा नाही, म्हणायचा नाही, बरोबर आहे का? बरोबर आहे का? एखाद्या बोलायचा नाही, म्हणायचा नाही, पण काय कोणी काय म्हणू न म्हणू, आपलं काय ठरलंय? काय ठरलंय आपलं? धनंजय मुंडेंना निवडून द्यायचं ठरलंय. ते आपण सगळं करा आणि मोठ्याने एक बार गजर करा टाळ्याच्यावर. अरे का जमला? मी काय दवा म्हणलं का? मी बघायला काही टाळ्या वरी 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 वरी. नागपुरीचे सरपंच उठून बोलले, हुआ सरपंच आहेत, चेअरमन आहेत, पंचायत मेंबर सगळे आजी माझे खूप आहेत. त्यांना वाटलं आपण उठून बोलावं, म्हणजे अण्णाने बघितलं की बरं आहे आपल्याला. तर आपले सर्वांचे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपण बोलल्याप्रमाणे आपण सगळं करावं एवढी सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.